नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी बघा बाळकूम येथे राधाकृष्णाच्या मंदिरात आलेले. तर या मंदिराचं मी तुम्हाला संपूर्ण दर्शन दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करा आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे. मी ह्याच्या आधी 2 वेळा येऊन गेलेले. शिवाय म्हणजे खूपच छान आहे बघण्यासारखं. आणि ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी बाळकूम नाक्यावरती उतरून एक 5 मिनिटाचा रस्ता आहे, तिथे येऊन दर्शन घेऊ शकता. आणि तुम्हाला हे दर्शन कसं वाटतं नक्की मला कमेंट मध्ये सांगा. तर चला आपण आतलं दर्शन घेऊया. मी इथे बाहेरच्या गेट मध्ये आतमध्ये अजून जाणार आहे. बाहेरच्या गेट मधून मी दर्शन तुम्हाला सुरुवात करते. तोपर्यंत तर आता आपण आतमध्ये निघालेला. हे बघा किती छान असं सुंदर असं. आता आपण पहिला जरा चप्पल काढूया आणि नंतर इथे चपल्याचं स्टँड वगैरे सगळी सुविधा आहे इथे, मस्त असं. आता मी चप्पल काढते, बघू शकता तुम्ही. तर आता मी तुम्हाला संपूर्ण दाखवते. गार्डन बिर्डन खूप छान आहे, मस्त असं. चला आता आपण आतल्या साईडला जायचंय. इकडे पण छान गार्डन आहे, खूप छान सुविधा आहे तिथे. तर खूपच सुंदर आहे हे. मस्त असं छान आहे. आपण आतमध्ये देवळात चाललेलो. बघा किती छान असे झाड वगैरे लावलेले. गार्डन खूप छान आहे. खूप गर्दी होते. आणि ते बघा अन्नधान्य करायचं असेल कोणाला तर वजनाच्या हिशोबाने करून देते. म्हणजे काही तुमचं नवस वगैरे असेल तर ते या पद्धतीने करते. इकडे गार्डन पण आहे. आता आपण वरती जाणार. खूप असं छान मोठं मंदिर आहे, बघण्यासारखे आहे. रोज संध्याकाळी खूप गर्दी होते इथे. बघा वरती.
तुम्हाला संपूर्ण मी परिसर दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही इथे आतमध्ये गार्डन मध्ये जाऊन आपल्याला परवानगी नाही समोरासमोर घ्यायची, त्याच्यामुळे जाऊ शकत नाही आपण. इकडून पण मंदिरातून इथे लिफ्टची पण सुविधा आहे बघा. वरती कोणाला चढता येत नसेल वयस्कर माणसांना पूर्ण मंदिराच्या बाजूने सगळं असं गार्डन सारखंच केलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर आहे. खूप छान असं बांधकाम पण आहे का. हा जरा मोठा व्हिडिओ होणार आहे कारण का बघा खूप छान असं आहे. तर नक्कीच तुम्ही येऊन या मंदिराला भेट द्या. खूप छान वाटेल तुम्हाला. तर आता आपण आतल्या साईडला जायचंय. आपण मंदिराचा दुसरा गेट आहे. इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळं काही आहे मंदिरामध्ये. तिकडे ज्यांना जेवणाच्या पूजाची थाळी वगैरे पण समोर खाली भेटते बघा. पाहिजे आपण मागाशी वरती चढलो, आपण आता आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ.
यहाँ अन्नदान चल रहा त्याला तर आता दर्शन घेऊन झालेलं आहे. तर तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं नक्की मला कमेंटद्वारे सांगा. खूप छान मंदिर आहे आणि येऊन नक्कीच तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि या मंदिराला भेट देऊ शकता. तर इथेच थांबूया. धन्यवाद.